सुशीलकुमार पावरा यांना पोलीस कस्टडीत अमानुष मारहाण प्रकरणात पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे सह पोलीस निरीक्षक हेमंत पाटील हे आरोपी 27 जानेवारी 2026 रोजी नंदुरबार न्यायालयात अमानुष मारहाण प्रकरणाची सुनावणी। जय वडवे या आदिवासी तरुणांच्या हत्येच्या निषेधार्थ नंदुरबार येथे निघालेल्या मूक मोर्चा दरम्यान घडलेल्या कथित दंगल प्रकरणात बिरसा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांना रात्री 12:30 पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली। त्यानंतर पोलीस कस्टडीत असताना मला जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करून नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व शहर पोलीस ठाणे नंदुरबार पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी अमानुषपणे मारहाण केली अशी तक्रार सुशीलकुमार पावरा यांनी माननीय न्यायालय नंदुरबार यांच्याकडे दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी नोंदवली आहे। या अमानुष मारहाण प्रकरणात नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे सह हेमंत पाटील यांना आरोपी करण्यात आले आहे। या प्रकरणाची पुढील सुनावणी दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी जिल्हा सत्र न्यायालय नंदुरबार येथे होणार आहे। संबंधित आरोपी पोलिसांवर ॲट्रॉसिटी, अमानुषपणे मारहाण, जातीवाचक, अश्लील, वाईट शिवीगाळ, जीवेठार मारण्याचा प्रयत्न, जीवेठार मारण्याची धमकी, पोलीस पदाचा दुरुपयोग केल्याबद्दल तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करा व सेवेतून तात्काळ बडतर्फ करा अशी मागणी तक्रारदार सुशीलकुमार पावरा यांनी केली आहे। पोलिसांकडून तक्रारदार सुशील पावरा यांना अमानुष मारहाण झाल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार येथे दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी ॲडमिट करण्यात आले होते। तब्बल 8 तास त्यांची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी व उपचार करण्यात आले। त्यानंतर वैद्यकीय अधिकारी सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी नंदुरबार यांना पत्र MLC क्रमांक 13888 अन्वये दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी दुखापत प्रमाणपत्र दिले आहे। 27 जानेवारी 2026 रोजीच्या सुनावणीत माननीय न्यायालय नंदुरबार या प्रकरणातील आरोपी पोलीस अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सातपुडा न्यूज वाहिनी नंदुरबार।